तरी म्हणलं हॉर्न द्यायचा ना. हॉर्न हॉर्न आवाज नाही आला. ए शुभ सकाळ झाली. ओटा ओटा दिवाळी पण आली. उडी मार बरं मग. ते तर काय दाखवतो, पॉईंट दाखवतो काय आईला. जेणेकरून आपल्याला समोरून दिसेल, पण इथं काही विषय नाही आहे. इथं पूर्ण सेफ गाडी आहे, त्यामुळे आम्ही इथं टेंट टाकून रात्री इथं झोपलेलो आहे. पाहूया की आपली रिटर्न राईड असणार आहे. बुलेट कसले खतरनाक गेले राव. ए शुभ सकाळ झाली. ओटा ओटा दिवाळी पण आली. अजून झोपलाय. कशी झोप झाली रे, भारी वाटलं का? बघ असंच वेगवेगळा अनुभव भेटते ना माझ्या बरोबर फिरला तर एवढं भारी वाटलं स्टेट मध्ये झोपल्यावर. हे बघा थंडी नाही बरं का, पण तरी पण घेतलं अंगावर. म्हणलं थंडी वाजली तर काय नको, त्यामुळे घेतली. एकदम मऊ मऊ आहे, एक नंबर. असले ताणून दिले ना म्हणता अर्धा तास झोपूया. असा झोपलाय बघ. चला आता ना कम्प्लिटली आत्ता 6 वाजलेले आहेत. आवरायला घेतलं पाहिजे आपल्याला. आज पण फिरायचे जरा थोडंफार. मग तुम्हाला कळणच ब्लॉगमध्ये काय होते आज, कुठं कुठं फिरतोय ते. जेणेकरून आपल्याला समोरून दिसेल, पण इथं काही विषय नाही आहे. इथं पूर्ण सेफ गाडी आहे, त्यामुळे आम्ही इथं टेंट टाकून रात्री इथं झोपलेलो आहे. तुम्हाला आत लावी होतं, तुम्ही पाहिलं कसा होता. तर आपण आत्ता चाललेलो आहे बाळूमामांच्या दर्शनासाठी. कारण की सकाळ सकाळ दर्शन केलं ना, त्यानंतर आपल्याला जायचे महालक्ष्मी अंबाबाई या ठिकाणी मंदिराकडे. त्यानंतर मग जाणार आहे आपण रंकाळामध्ये, आणि रंकाळा पाहण्यासाठी. सो चला आता आपण जाऊया अंबाबाई त्या ठिकाणी जायचे. तर चला आता इथून जाऊया. इथून एक नंबर दर्शन झालं, पण खरं कारण म्हणजे ना मला एका नारळासाठी ना मला इथं परत यायला लागलं आणि देवानीच बोलावलं. चला जाऊया आता महालक्ष्मी अंबाबाई या ठिकाणी जायचं आपल्याला. त्यानंतर रंकाळ्याला जायचे. रंकाळा पण नाही पाहिला. चला कोल्ड स्टार्ट तर मागाशीच केली, त्यामुळे आता आपण डायरेक्ट निघू शकतो. ते बघा सेटअप वगैरे लावलेलं आहे. चला आता चाललोय आपण अंबाबाई मंदिराकडे, म्हणजे महालक्ष्मी मंदिराकडे चाललेलो. हे राहिलं घालायचं आपण हँड ग्लोव्ज. पैसा हे नाही राहिलं पाहिजे, हँड ग्लोव्ज नाही घालायचं राहिलं. फर्स्ट सेफ्टी इम्पॉर्टंट आहे. दादी की तू नाही दिसत. हेल्मेटला काय होते. चलो आपल्याला टर्न घ्यायचा नाही अजून, तर कंटिन्यू देवगड नेपाळी आहे. आत्ता आपण आहे महाळुंगे नाही, कळंबा रोडला आहे आत्ता. जस्ट एक नंबर रोड आहे. आपल्याला 21 किलोमीटर कंटिन्यू जायचं ह्या रोडने. मग कंटिन्यू जायचं आहे. फक्त 1 किलोमीटरला लगेच टर्न आहे, तिथं लगेच मंदिर आहे. तोपर्यंत आपल्याला हा रोड असंच फेस करायला लागणार आहे. कारण की रोड तर लय भारी आहे, पण गाडी पळवायची नाही आपल्याला, अशी नॉर्मल चालवायची.
भारी वाटतं नॉर्मल चालवल्यावर पण एक नंबर वाटतं. आणि तुम्हाला दोन सिनेमॅटिक शॉट पाहिजे साईडने सर्व काही भेटेल. थांबा फक्त रोड जरा चांगला भेटू द्या, पुढं पण आपण काढूया सिनेमॅटिक शॉट एक नंबर. परत रोड असाच आपल्याला सरळ जायचं आहे कंटिन्यू. आणि आजूबाजूला फक्त शेती आहे, बाकी काही नाही, फक्त शेती. पण हे दृश्य पण एवढं भारी आहे ना, शेती वगैरे पाहण्याला एक नंबर वाटतं. म्हणजे साईडने शेती हिरवगार आहे, ती पण हिरवीगार शेती. इथं पावसाळ्यापेक्षा कमी दृश्य असं नाही की पावसाळ्यात जसं दृश्य असतं तसंच इथं आहे. फरक एवढंच की धबधबे नसतात आत्ता ह्या सीझनला. बघा ना काय भारी, म्हणजे किती भारी सर्व काही इथं. साईडनी सर्व शेती, ऊस, मका, बाजरी नाही, गवत आहे, असं काय आहे. पण भारी आहे सर्व काही इथं. मॅपमध्ये तर फक्त माळ रानच दिसतंय, नुसतं मोकळंच मोकळं. पण इथं बघा भरपूर काही केलेलं आहे. अजून पुढं बहुतेक थांबणार आहे का नाही माहीत नाही. आपण पाहूयात की आज आपण कोणते कोणते लोकेशन कवर करतोय. जंगल सुरू झालेलं आहे, म्हणजे पूर्ण हा जंगली भाग आहे. पाहू शकता सर्व काही इथं ना फक्त जंगल दिसतंय. आणि त्या जंगला साईडने रोड आहे. एक नंबर आहे भाई, कसलं भारी जंगल आहे. भारी. पण ह्या रोडला चालवा गाडी भारी वाटतं. एक नंबर लेन वगैरे होते. परत पुढं पण रोड तसाच आहे. पण आपण परत जाणार आहे ना, ते आपण बोगद्यातून जाणार आहे. पुढे एक मोठा टनल येणार आहे, त्या टनलमधनं जाणार आहे. पण कुठं कोल्हापूरच्या बाहेर गेल्यानंतर जो टनल लागेल, म्हणजे मंदिराच्या आवाराच्या बाहेर, त्यानंतर जो टनल लागणार आहे. आत्ता फक्त आपल्याला हेच ॲडव्हेंचर बघायला भेटणार आहे, बाकी काय नाही. आपल्याला अजून 14 किलोमीटर जायचं आहे. मॅपमध्ये तर 13 किलोमीटर दाखवतोय. रोड पण एक नंबर भारी आहे आणि खूप असा मोकळा आहे. म्हणजे ह्या रोडला जास्त करून गर्दी नाही, काय नाही, गर्दी नाही, भारी वाटतं. पण आणि पुढं ही मोठी अशी खोल दरी बघा ना कसली. आणि पावसाळ्यात इथं दृश्य कसलं होत असेल. या ठिकाणी एवढं भारी वाटत असणार ना, एवढं फक्त पाणीच पाणी. ह्या आवारात नुसतं पाणी दिसणार, कारण की ह्या सीझनला एवढं ना सुकलं आहे ना वातावरण इथलं. पण पावसाळ्यात एवढं भरपूर असं पाणी असल्यामुळं हिरवंगार राहतं सर्व काही इथं. तर आपण आत्ता महाद्वार न्यू महाद्वार रोडला आलेलो आहे. इथून टर्न घ्यायचं 30 मीटरवर. ओहो काय भारी इकडं. किती 900 मीटर जायचे फक्त. मंदिर जवळच आलेलं आहे. इथं बघा ना कसलं जबरदस्त केलंय. एवढं भारी ना इकडं कोल्हापूरला, काय भारी. हे बघा पूर्ण साईडनी झाडे वगैरे आहेत. इकडून पण रोड आहे, इकडून पण रोड आहे, त्यामुळे काय विषय नाही, दोन्ही साईडने रोड आहे. बघूयात की कोणत्या रोडला आपण गेलं पाहिजे, कारण की मंदिर तर दोन्ही साईडला आहे. इथं एक माणूस भेटलेला भाई, एक नंबर माणूस होता. त्या माणसाने आपले बॅग ठेवलेली. म्हणजे बाहेरच्या माणसावर विश्वास ठेवा, पण माणसं पण तशी चांगली भेटतात. इथून आत जायचे आपल्याला मंदिराकडं. इथून आत जायचे, मंदिर आहे लगेच. आता बघूयात की गाडी कुठं लावायची. पार्किंग कुठे आहे बरं? पार्किंग माग आहे का?
कुठे लावायची बरं? मागं पण असू शकतं. भांडणं चालली खतरनाक. डोळ्याला तिखट लागते राव. इकडं पार्किंग दिसते. कसले वेगवेगळे फळ आहेत. इथं लागली गाडी. पाहूया की आपली रिटर्न राईड असणार आहे. तरी पहिलं आपण खाऊन घेऊया, त्यानंतर बघूया जर अजून एखादं लोकेशन भेटलं तर त्या ठिकाणी जाऊया आणि आनंद घेऊया. तर इथून आता ना आपण पार्किंगमधनं निघणार आहे आणि फक्त 1.5 किलोमीटर जायचे. 1.3च जायचे तसं म्हणायला. 4 मिनिटांचं अंतर दाखवले. बघूयात की किती वेळ लागतोय. रायडर म्हणलं ना भाई असं असतं सगळा लफडा. आपलं हँडग्लोव्ज घालायचं कसं राहतंय मला हेच प्रश्न पडलेला आहे. मगाशी पण तसंच झालं, हँडग्लोव्ज घालायचं राहिलं. हे चुकीचं आहे. हे असं विसरलं नाही पाहिजे. बरं आहे निघतानीच आठवतं आहे. हँडग्लोव्ज लगेच कळतं की हाताला मोकळं मोकळं. आता चला 700 मीटर अंतर टुवर्ड्स. अशा प्रकारे जायचे. सरळच जायचे. सरळ दाखवते नक्की कुठं जायचंय तेच काय कळलं. रंकाळ्याकडे जायचंय. इकडून आहे ना? हां 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 चालेल. थँक्यू. तरी म्हणलं हॉर्न द्यायचा ना. हॉर्न हॉर्न आवाज नाही आला. बुटका याला वाला करतोय नंतर विषय होय. गार पाणी गार पाणी एक आली बाई वर बॅगी आहेत. असू दे. देवाच्या दारात आपली वस्तू अजूनपर्यंत कधी गेली ना. अतिविश्वास. अति माझा विश्वास तेवढा आहे. तुझ्यावर नाही पण माझा विश्वास नाही का तुझा? उडी मार बरं मग. ते तर काय दाखवतो पॉईंट दाखवतो काय आयला. असं इथे बघ इथं ओळख, कोल्हापूरची ओळख. चेहरा वगैरे धुवून थंबनेलसाठी फोटो शूट करतो. बघू शकता आपण किरण आता जांभळं काढतो. हे बघा आता एक गावले त्याला जांभळ सध्या. कॅमेरा बघतोय जांभळे एकच नंबर आहेत. वाळू का वाढ रे. हे बघू शकता काही हे असे जांभळ असते. हा चक्कर जांभळं पिकून मारले डायरेक्ट डागच होत.
डिझाईन तयार केली मी काही दिवसाला युनिक डिझाईन हा भाऊ वरती काढलेला आहे जांभळं काढतोय आणि पुन्हा बरं तरी बोलतोय बोलता जांभळं काढतोय मर्दा वरती गेलास रोज इथंच असतो का रोज इथं असतो आमच्या गावाकडे असे जांभळाची झाडं दिसली ना आम्ही ठेवतच नाही सर्व शेवटी जाताना पाहून घ्या कसा आहे रंकाळा हे बघा असा मोठा रंकाळा आहे ते जांभळाची झाड सारी जांभळं खाल्लेली आहे आणि आपली गाडी तिथं आहे कारण की इथं गाडी उचलण्याचे चान्सेस जास्त आहेत जर गाडी उचलली तर कसं पाहिजे ताप त्यामुळे डोक्याचा तापले असतो त्यामुळे गाडी तिथं लावली ना आता आम्ही लवकर निघतो आम्हाला आता जायचे घराच्या दिशेने चला बाय गाईज टेक केअर राधे राधे भेटा नवीन ब्लॉग तुम्हाला मी काय दाखवणार माहिती का सर्वात मोठा टनल आणि तिथं लिहिलंय खंबकती काय न्यू खंबकती टनल सर्वात मोठा टनल आहे मित्रांनो ह्यो आणि ह्यामध्ये ना गाडीचं स्पीड एवढं हायला जातं ना लय बेकार आणि आवाज तर बघा तुम्हाला आतनं दृश्य दाखवतो काय हे बघा एवढं जबरदस्त आहे ना हे बघा अरे काय बुलेट कसले खतरनाक गेले राव टनल एवढा जबरदस्त हरी हाथ